चहा घे. समिधा, अद्रक घालून चहा घे. तुला आवडते ना म्हणून. ते राधिका ताई चहा एकदम मस्त झालाय. समिधा, डब्यात थालीपीठ पण ठेवलंय. नानीजी म्हणाल्या समिधाला आवडतं ते कर. खाशील? थँक्यू. राधिका ताई तू काहीही बनवलंस ना तरी ते मी आवडीनेच खातो. मुळात तुझ्या हातालाच इतकी चव आहे ना, साधी आमटी सुद्धा छान लागते. उगीच कौतुक करू नका. अथर्व, चल रे लवकर. अथर्व, उशीर होऊन राहिला ना. पंकज, हा? बाकी काही म्हणा, पण राधिका चहा एकदम मस्त करते, एकदम कडक. आणि रोजच्या जेवणाची तीच चव कशी काय मेंटेन करते काय माहिती. त्यासाठी रोजची प्रॅक्टिस लागते. कळतोय टोमणा, लगेच बोलून दाखवायची गरज नाहीये. हे पण समिधा, एक गोष्ट मात्र नक्की, चला त्या निमित्ताने का होईना तू राधिका ताईला अप्रिशिएट तरी केलंस. पाहून बरं वाटलं खरंच. पंकज, माझा राधिकावरती वैयक्तिक राग कधीच नव्हता, पण तू आता पाहिलंस ना तिला काय अवतारात असते आणि किती जोरात बोलते. इरिटेट होतं. हे बघ, माझं डे 1 पासनं एवढंच म्हणणं आहे की तिने स्वतःला जरा बदलावं. दॅट्स इट. आणि माझं सुद्धा एवढंच म्हणणं आहे समिधा, तू सुद्धा त्या शनयासोबत इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना जरा किचन मध्ये लक्ष घालत जा. मला आवडेल तुझ्या हातचा चहा रोज प्यायला. अजिबात नाही पंकज, प्लीज. का? अरे समिधा, तू घरात आल्यापासून रोज आम्हीच चहा बनवतो. कधी नाना तर कधी नानी, संडेला मी. आणि असंही आपला हात क्वचितच किचन मध्ये असतो म्हणा. अरे असू दे ना, पण असते एकेकाची आवड. देअर यू आर. आता कळलं राधिका ताईची आवड कशात येते. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय की तिला स्वयंपाकघरात काम करायची आवड आहे तर तिला करू दे. मला बाहेर जाऊन ऑफिस मध्ये काम करायची आवड आहे, सो मी ते करणार ना. समिधा अगं पण पंकज बास, आता मला याच्यावरती परत वाद नकोय, कारण हा वाद न संपणार आहे. निघूया आपण. ओके. ए राधिका ताई येतो का? हा पंकज भाऊ, दार लावून घेते मी. अथर्व, चल लवकर. काहीतरी राहिलं वाटतं यांचं. नमस्कार मॅडम. रघु भाऊजी, हो, या ना, या आत या. डब्बे घ्यायला आलो होतो. अहो, डबे तयारच आहेत. आधी बसा बरं, चहा म्हणते तुमच्यासाठी. आणि हो, ते हिशोबाचं पण करून ठेवा बरं. ते करू, आधी बसा. हो, पण मॅडम उशीर होईल ना ऑफिसला जायला. मला माहिती किती उशीर होतोय ते. बसा तुम्ही. पण ते लवकर कर. हो, करते मी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.